नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आत्ताच आपण बघत आहात की जिकडे तिकडे कंटिन्यू न्यूजवरती ते खरात बंधूबाबा यांची चर्चा चालू असताना हे नवीन नवीन अक्षरशः असं कंटाळा आलेला आहे बघून. सकाळी सकाळी कुठला मोबाईल घेतला हाती की पहिली न्यूज तेच बलात्कारांची, त्या खरातचे एवढे व्हिडिओ सापडले, तेवढे व्हिडिओ सापडले, असं झालं तसं झालं. जिकडे तिकडे न्यूज, ही न्यूज ताजीच असताना हे विषय संपतो नाही की नाशिक ते पुण्याचा कोणी आणि दुसरा एक महाराज, असे 2-3 विषय निघले. काल पण एक न्यूज बघितली, ते पुण्याचा एक आश्रमातला माणूस, तो काय गवळी म्हणून महाराज आहे, त्यांनी पण असे बरेच महिलावर अत्याचार केले. आणि त्याच्यानंतर तो एक दुसरा एक कोण व्यक्ती तो बोलते की मी महादेवाचा अवतार असू करून त्यांनी पण हे केलं. अक्षरशः कळत नाही मित्रांनो की असे कितीतरी कांड होत असतील आणि कितीतरी असे जे महाराजांच्या आपला त्याच्या आड लपून हे बलात्कारी लोक आहेत आणि कितीतरी जागेवर असे अन्याय करत असतील, महिलांच्या सोबत छळ करत असतील, त्याचं शोषण करत असतील. तर माझी सर्व महिलांना विनंती आहे की अशा लोकांपासून सावध राहा आणि सतर्क राहा. हे काहीही नाही, हे आपल्याला अक्षरशः फसवत आहेत, तुमचा ब्रेन वॉश करतायत, तुम्हाला एखादं आमिष दाखवत आहेत आणि काहीतरी अशी भीतीचं वातावरण निर्माण करायचं, काहीतरी असं जादूटोणा दाखवायचा, काहीतरी. त्यांना काहीही तथ्य नसते. या लोकांचे हे दुसऱ्याचं भविष्य सांगणारे, यांचं स्वतःचं भविष्य यांना माहीत नसते. तर तुम्ही खरोखर काळजी घ्या. माझ्या सर्व महिलांना, सर्वांना विनंती आहे, आपण खेड्यापाड्यात असो, शहरात असो, अशा हरामखोर लोकांना बिलकुल बळी पडू नका. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, परत रिपीट तेच करतोय. सगळे हे बाबा तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही बघितले असेल, हे सगळे आता हळूहळू बाहेर निघत असेल. माझे सरकारला पण विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना पण विनंती आहे की अशा लोकांवर तुम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या, कडक कारवाई करा, जेणेकरून कोणाची हिंमत होणार नाही अशी. एक आपण आपल्या महिला असो, कोणी असो, पुरुष असो, एक श्रद्धेने आपण महाराजांकडे जातो. याच्यामध्ये कसं होते, ॲक्च्युली जे खरोखर जे आपले मंदिराचे भक्त महाराज असतील किंवा पुजारी असतील, अशा लोकांचं नाव खराब होते आणि अशा लोकांना लोकांच्या समोर जावं लागते, यांना ते त्रास समोर फेस करावं लागतात. तर माझी सरकारला विनंती आहे की अशा लोकांना स्ट्रिक्ट कारवाई करा. आणि बऱ्याच ठिकाणी असं होते की ॲक्च्युली आता जे खरोखर ॲक्च्युअल जे तुमचे महाराज लोक आहेत किंवा काय जे पुजारी आहेत, तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की सर्व या हरामखोर लोकांमुळे सर्वांचं नाव खराब होत चाललं आहे. तर सतर्क राहा. आणि सरकारला पण विनंती आहे, प्रत्येकांची यांचा जेवढे काही भक्त हे महाराज लोक आहेत, जे आपल्याला स्वतःला हे समजतात, त्यांचं एक माझं तर म्हणणं आहे की त्यांची एक चौकशी म्हणजे प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. त्यांचं एक रेकॉर्ड चेक केलं पाहिजे, क्रिमिनल वगैरे काय, यांच्यावर केसेस वगैरे काय, आणि यांना सर्वांना कडक शिक्षा घेऊन, जे कुठले मंदिराचे ट्रस्टी असतील किंवा आश्रमाचे ट्रस्टी असतील, जे कोणी असतील, यांची एक चौकशी झाली पाहिजेत. आणि यांच्यावर अगोदरचे गुन्हे वगैरे आहे का, यांच्यावर काही केसेस वगैरे आहे का, हे चेक करून यांना कडक शिक्षा झाली पाहिजेत आणि त्याच्यापासून त्यांना भडकत म्हणजे तिकडून काढून टाकलं पाहिजेत, ही विनंती आहे. आणि सर्व महिलांना पण विनंती आहे की याच्यापासून काळजी घ्या. आणि दिवसांदिवस तुम्ही बघतच असाल, बातमी ओपन करतो की नाही की सगळ्या फक्त बलात्काराच्या ह्याच बातम्या लागत आहेत. आणि काही मीडियावाले पण खरं काय खोटं काय कळत नाही. आणि अधिकता तर ते AI निघालं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं, त्याच्यामुळे AI चांगला आहे का चुकीचं आहे हेच कळत नाही. कारण फोटो पण असे एकमेकाचे कुठे जोडलेले जात असतात. तर सतर्क एवढंच सांगू इच्छितो मी. सरकारला पण विनंती आहे, तुम्ही याच्याकडे अधिक लक्ष द्या आणि काळजी घ्या. माझ्या सर्व महिलांना, शहरातल्या असतील, खेड्यापाड्यातल्या असतील, यांना विनंती आहे की तुम्ही या अशा लोकांच्या नांदी लागू नका. आणि काय गरज नाही, हे तुमचं काय भविष्य घडवणारे हे लोक नाहीत. भविष्य घडवणारे आपले आई बाबा, आपले पती, आपले मुलं, हे यांच्याकडे लक्ष द्या. या लोकांच्या मागे लागू नका. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.